लाडक्या बहिणींचे आतापर्यंत 10,500 रुपये देण्यात आले होते। त्यानंतर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा करण्यात आले, तर संपूर्ण मिळून तुमचे आतापर्यंत 13,500 रुपये जमा झालेले असतील। टोटल तुमचे 9 हप्ते जमा झालेले आहेत। 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा कधी भेटणार आहे त्याबद्दलची अपडेट आलेली आहे। त्यासोबत महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना 21 रुपये कधीपासून मिळणार त्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी मोठी अपडेट दिलेली आहे। काय म्हटले त्यांनी डिटेलमध्ये आपण बघूयात। आणि दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही। आम्ही देणार आहे, ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे। मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ। तर आपण पाहिलं असेल 21 रुपयाबद्दल त्यांनी विधानसभेमध्ये आज मोठी अपडेट दिलेली आहे। कधीपासून पैसे भेटतील ते त्यांनी सांगितलेलं आहे। आतापर्यंत तुम्हाला 1,500 रुपयांनी पैसे आम्ही देत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि 1,500 रुपयांनी पैसे तुमचे कंटिन्यू चालू राहतील जोपर्यंत 21 रुपयाबद्दलचा निर्णय होत नाही तोपर्यंत। तर बघा तुमचे जुलै महिन्यापासून म्हणजेच ऑगस्ट महिन्यापासून तुम्हाला पैसे भेटायला चालू झालेलं होतं। 10,500 रुपये भेटले होते तुमचे। त्यानंतर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे मिळून 13,000 पेक्षा जास्त पैसे या ठिकाणी भेटलेले आहेत। टोटल 9 हप्त्याचे तुमचे फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आलेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। तर बघा आता 21 रुपयाबद्दलची मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही ते लाईव्ह मध्ये बघितलेलं आहे। काय म्हटले त्यांनी डिटेलमध्ये आपण बघूयात। बघा ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। तर आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच तुमचा 10वा हप्ता कधी जमा होणार आहे त्याच्याबद्दलची माहिती देखील आपण पाहणार आहोत, कारण की आता तुम्ही एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल प्रतीक्षा करून असाल। आतापर्यंत दिलेले तुमचे 3,000 रुपये या ठिकाणी बऱ्याच जणांचे खर्च झालेले असतील। तुमचे आतापर्यंत पैसे खर्च झालेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याबद्दलची वाट पाहताय का तेही कमेंटमध्ये सांगा। तर हा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो त्याची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी देखील बघणार आहोत। परंतु आता जी महत्त्वाची अपडेट आलेली ती म्हणजे तुमच्या वाढीव हप्त्याबद्दल ती देखील माहिती अगोदर पाहूयात। बघा आता ही जी योजना चालू केलेली आहे महाराष्ट्र सरकारनं, ही जी आहे आर्थिक लाभ तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाचा या ठिकाणी जमा केला जातो डीबीटी द्वारे। गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली होती। आतापर्यंत तुमचे एकूण 9 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत 13,500 रुपये। मात्र दुसरीकडे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठा ताण पडत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत। तर आता मग नेमकं याच्यामध्ये बघा काय म्हटलं गेलेलं आहे जे अपडेट आले त्याच्यामध्ये, तर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर महिलांना 1,500 रुपयांऐवजी 21 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आलेली होती। राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, सरकार स्थापन झालं, मात्र अजूनही 21 रुपयांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। तर लाभार्थी महिलांना 21 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तुम्ही 21 रुपयाबद्दलची वाट पाहताय का? तुम्हाला वाटतंय का 21 रुपये लवकरात लवकर निर्णय व्हावा? तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून नक्की टाईप करा जेणेकरून 600 रुपयाची तुम्हाला अजून त्यामध्ये वाढ होणार आहे। मोठा आर्थिक आधार तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। 1,500 रुपयाची तर तुमची या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो तर या ठिकाणी तुम्हाला भेटतच राहणार आहे। तर बघा आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यामध्ये मोठी घोषणा होऊ शकते असा आपल्याला अंदाज होता, मात्र महायुतीच्या मंत्र्यांनी देखील तसे संकेत दिले होते, मात्र अजूनही या बाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे लाभार्थी महिलांना आता 21 रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय। तर यावरती स्वतः अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नेमकं काय म्हणालेत उपमुख्यमंत्री अजित पवार त्याबद्दलची माहिती आता डिटेलमध्ये आपण बघूयात। बघा लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याचं आम्ही नाही म्हटलं नाही, आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू। सर्व सोंग करता येतात मात्र पैशांचं सोंग करता येत नाही। आमची परिस्थिती सुधारली की आम्ही 21 रुपये देऊ असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे।
तर 2100 रुपयाबद्दल मात्र निर्णय सध्या तरी झालेला नाही। तर त्यांनी म्हटलेलं आहे की आर्थिक परिस्थिती जशी सुधरेल किंवा या ठिकाणी त्याबद्दलचं जे काम चालू आहे जसं पूर्ण होईल तसं आम्ही त्याबद्दलची घोषणा करू, अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये बोलताना दिलेली आहे। यावरती स्वतः महिला व बालविकास मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी देखील सांगितलेलं आहे की 2100 रुपयाबद्दलची वाढ करण्याबद्दलचं त्याबद्दलचं काम चालू आहे। जसं या ठिकाणी आदेश येतील वरून, जसं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दलची घोषणा केली जाईल तशी 2100 रुपयाबद्दलची अंमलबजावणी लगेच केली जाईल, असं स्वतः देखील महिला व बालविकास मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। परंतु नेमकं कधीपासून 2100 रुपये भेटतील ते मात्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाही। मात्र आता तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। तुमचे इथून पुढचे सर्व हप्ते 1500 रुपयांनी मात्र या ठिकाणी आता पुढचे सर्व वर्षभर 2025-26 चे तुम्हाला भेटत राहणार आहेत। आता मग 10वा हप्ता जो आहे एप्रिल महिन्याचा तो कधीपर्यंत तुम्हाला भेटू शकतो? बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता जो असणार आहे 10वा हप्ता 1500 रुपये, त्याची तरतूद ऑलरेडी झालेली आहे। त्याचे पैशाची अंमलबजावणी जी आहे म्हणजेच अर्थसंकल्पामध्ये जी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली गेलेली आहे त्यातूनच तुम्हाला हा 10वा हप्ता देखील एप्रिल महिन्याचा पुढचा भेटणार आहे। मग नेमका कधीपर्यंत भेटू शकतो? बघा, आतापर्यंत जे पण तुमचे सर्व पैसे भेटत आलेले आहेत ते महिन्याच्या शेवटी या ठिकाणी तुम्हाला भेटत आलेले आहेत। तर आता सध्या अजून मार्च महिना संपायचा आहे, त्यामुळे तुम्हाला एप्रिल महिना जसा सुरू होईल तसे तुम्हाला बघा, जसं आपण मागचे पैसे कधी भेटले जर या ठिकाणी बघितलं तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला जुलै ऑगस्टचे पैसे 29 ऑगस्टला भेटले होते 3000 रुपये, एकत्रित 2 हप्ते भेटले होते। त्यानंतर बघा 26 सप्टेंबरला तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता भेटला होता। त्यानंतर बघा 26/12ला म्हणजे डिसेंबरचा हप्ता देखील महिन्याच्या शेवटी भेटला होता। त्यानंतर बघा जानेवारीचा हप्ता तुम्हाला महिन्याच्या शेवटी 24 जानेवारी 2025ला भेटला होता। तर जसे जसे पैसे जमा होत आहेत ते आपण जर बघितलं तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे येताना या ठिकाणी दिसत असतील। आत्ताचे देखील पैसे जे आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे ते या अर्थसंकल्प जे अधिवेशन चालू आहे त्या काळामध्ये जमा केलेले आहेत। महिला दिनाच्या निमित्ताने पैसे दिले गेलेले आहेत। तसंच जर एप्रिलमध्ये अशा पद्धतीने कुठल्या दिनानिमित्त वगैरे जर पैसे जमा झाले तर अगोदर देखील पैसे जमा होऊ शकतात किंवा तुम्हाला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी एप्रिल महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला जमा होऊ शकतात। तर एप्रिल महिन्याचे पैसे देखील 100% तुमचे जमा होणार आहेत। 1500 रुपयानेच तो देखील हप्ता मात्र असणार आहे। 2100 रुपयाबद्दलचा या ठिकाणी अजून कुठलाही निर्णय झालेला नाही। या ठिकाणी आपण ती अपडेट देखील बघितलेली आहे की त्याबद्दलची आम्ही घोषणा करणार आहोत, असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर तुमची ही योजना कायमस्वरूपी चालू राहील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। निधीबद्दल कुठेही कमतरता भासणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। 36,000 कोटी रुपयांची तरतूद सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये केली गेलेली आहे 2025-26 वर्षासाठीची। तर बघा, आता तुमचे जुलै ते फेब्रुवारी पर्यंतचे या ठिकाणी टोटल 9 हप्ते, मार्च महिन्यापर्यंतचे 9 हप्ते जमा झालेले असतील, टोटल 13,500 रुपये। परंतु याच्यामध्ये देखील काही जणांचे पैसे जमा झालेले नाहीत। काही जणांचं काय झालेलं आहे बघा, या ठिकाणी त्यांना 10,500 रुपये भेटले जानेवारीपर्यंतचे 10,500 रुपये, त्याच्यानंतर त्यांना या ठिकाणी फेब्रुवारीचे पैसे भेटले, परंतु काही जणांना अजून मार्च महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत। तर तुम्हाला काय करायचं, ज्यांचे पैसे जमा झालेले नाहीत तुम्ही पात्र आहात, सर्व अटी आणि शर्ती तुम्ही या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आणि काही हप्ते तुम्हाला भेटलेले आहेत, काही हप्ते बाकी आहेत भेटायचे। तर तुम्हाला काय करायचं आहे, ladkibahin.maharashtra.gov.in ही जी संकेतस्थळ आहे अधिकृत लाडकी बहीण योजनेसंदर्भातलं अर्ज करण्यासाठीचं, त्या ठिकाणी नवीन ऑप्शन आलेलं आहे। त्या ठिकाणी कंप्लेंट नावाचं नवीन ऑप्शन आलेलं आहे बघा। त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, तक्रार करायची, जेणेकरून काय होईल त्या तक्रारीमध्ये तुम्हाला नमूद करायचं आहे की सर्व अटी आणि शर्ती आम्ही पूर्ण केलेल्या आहेत, आम्ही पात्र आहोत, आतापर्यंत एवढे पैसे भेटलेले आहेत, परंतु ह्या महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत। त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करताना तिथं तुमचा आधार नंबर वगैरे सर्व टाकावं लागतं। तुमचा ऍप्लिकेशन जो आहे लाडकी बहीण योजनेचा तो देखील त्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तक्रार करता येणार आहे, त्यामुळे संपूर्ण माहिती तिथेच तुम्हाला भेटून जाते। तर तशा पद्धतीने तुम्ही तक्रार केल्यास तुमचं जी पण माहिती आहे ती सरकारपर्यंत जाईल आणि जेणेकरून मग तुमचे जे थकीत पैसे आहेत, भेटायचे राहिलेले जे पैसे आहेत ते भेटण्यासाठी मदत होऊ शकते। तर ज्यांचे पैसे जमा झालेले नाहीत, कुठल्याही महिन्याचे असतील आणि तुम्ही पात्र आहात, सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केलेली आहात, तर तुम्हाला पैसे भेटायला काहीच अडचण मग येणार नाही। तर ते एक तुम्हाला काम महत्त्वाचं या ठिकाणी करणं गरजेचं आहे। तर तुम्हाला संपूर्ण अपडेट दिलेली आहे। आजच्या तारखेचं 2100 रुपयाबद्दलचा निर्णय झालेला नाही, त्याबद्दल आमचं काम चालू आहे असं सांगितलेलं आहे। त्याबद्दलचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेऊ आणि तसा निर्णय घेतल्यास संपूर्ण घोषणा केली जाईल असं देखील या ठिकाणी बोललं गेलेलं आहे। ही योजना कायमस्वरूपी चालू राहील, 1500 रुपयांनी तुम्हाला प्रत्येक महिन्याचे आता पैसे भेटत राहतील अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यासोबत एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत म्हणजे तुमचा जो 10वा हप्ता असणार आहे तो एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये
रुपयामध्ये तुम्हाला भेटू शकतो, त्याला कुठलीही अडचण नाही, कारण की ऑलरेडी अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे लाडकी बहीण योजनेची 2025-26 साठीची। तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेले आहे। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना महत्त्वाचा अपडेट भेटेल। आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।